हॉटेलसारखीच टेस्टी चिकन बिर्याणी आपण कशी बनवायची ते पाहणार आहोत. नक्की ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. तर आपल्याला त्यासाठी आलं, लसूण आणि कोथिंबीर, पुदिना आणि मिरची घेतलेली आहे. त्याची पेस्ट, बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 इंच आलं घेतलं आहे, 1 मूठ कोथिंबीर आणि 10-12 पुदिन्याची पानं आणि 4 मिरच्या घालून ही पेस्ट तयार केली आहे. बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपण भात तयार करून घेणार आहोत. तर बासमती तांदळाचा भात तयार करायचा आहे. त्यासाठी खडे मसाले टाकलेत. दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि तेजपत्ता आणि वेलची टाकली आहे. 4-5 दाणे दालचिनी, काळी मिरी आणि लवंगचे टाकलेत आणि दालचिनीचे 2 तुकडे आणि तेजपत्ता टाकून अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे. म्हणजे आपला भात असा सफेद असा भात तयार होईल. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ थोडंसं जास्त प्रमाणात घालून घ्यायचं आहे, कारण पाणी आपण हे व्यवस्थित गाळून घेणार आहोत. त्यामुळे पाण्यामुळे ते मीठ निघून जाईल. तर आपल्याला 1.5-2 चमचे मीठ घालून घ्यायचं आहे. आता बोनलेस चिकन घेतलं आहे मी पाव किलो आणि त्यामध्ये मी लिंबू पिळून घेतलेलं आहे. तर लिंबू पिळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे. हळद आपण 1 टीस्पून घालून घ्यायची आहे आणि जी पेस्ट तयार करून घेतली होती मिरची, आलं, लसूणची, ती मी 1 चमचा घातली आहे. चिकनला आलं लसूणची पेस्ट जरूर लावा. आणि त्यामध्येच मी मीठ आणि दही घातले. दही मी 4 चमचे घातलेत. याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून आपण 10-15 मिनटं साईडला करून घेणार आहोत. आता याप्रमाणे आपलं व्यवस्थित मिक्स करून आपण चिकन ठेवून देऊया. आता भात आपला शिजलेला आहे. 80% भात आपला शिजून झालेला आहे. याप्रमाणे फळफळीत असा भात तयार झाला आहे. तेल टाकल्यामुळे व्यवस्थित असा फळफळीत भात तयार होतो आणि लिंबू पिळल्यामुळे सफेद असा भात आपला तयार होईल. तर आता एका कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे आणि 1 मोठा चमचा तूप घातलं आहे. आता आपण फोडणी घालून घेऊया. त्याच्यामध्ये जिरं 1 चमचा टाकलं आहे, 2 तेजपत्ते टाकले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही ह्या स्टेजला कढीपत्ताही टाकू शकता. मी कांदा फ्राय करून ठेवला होता. त्याच्यातला 1 मोठा चमचा कांदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये फोडणीमध्ये घालून घेतलं आहे. आलं लसूणची पेस्ट आपण पूर्ण त्याच्यात घालून घ्यायची आहे. अंदाजे ही 2 चमचे पेस्ट आहे आणि ह्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहेत. तर मसाले आपले घरचेच मसाले आहेत, ते आपण वापरू शकतो. तर याप्रमाणे व्यवस्थित 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यामुळे आता आपण मसाले घालून घेऊया. आता त्यामध्ये मी बिर्याणी मसाला 2 चमचे घातला आहे आणि लाल तिखट, हळद आणि गरम मसाला त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मसाले चांगले असे भाजून झाल्यानंतर मी ही कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही माझ्याकडे होती, ती 2 चमचे मी त्यात टाकून घेणार आहे. त्यामुळे आपली बिर्याणी ओलसर अशी तयार होईल, सुकी लागणार नाही खाताना. त्यामुळे कांदा टॅमॅटो असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि मिक्सरला लावून त्याची ग्रेव्ही आपण टाकू शकतो. 2-3 चमचे टाका, म्हणजे तुमची बिर्याणी अशी ओलसर अशी तयार होईल. आणि असं व्यवस्थित आता कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही, आलं लसूणची पेस्ट आणि मसाले सगळे भाजलेले आहेत. आता आपण त्यामध्ये चिकन जे ठेवलं होतं मिक्स करून, ते आपण आता त्यात ओतून घेणार आहोत. आता चिकन व्यवस्थित 1 मिनटं परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे. या स्लो गॅसवरतीच आपल्याला 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. मूठभर कोथिंबीर बारीक चिरून त्यामध्ये टाकून घेतली आहे. याप्रमाणे आपलं चिकन व्यवस्थित 1 मिनटं परतून झालेलं आहे. आता आपण त्याला थोडंसं वाफवून घेणार आहोत. तर त्यामध्ये थोडंसं पाणी आपण घालू शकतो, म्हणजे आपलं चिकन व्यवस्थित शिजलं जाईल. आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेतलं आहे, म्हणजे अर्धा कप पाणी घातलेलं आहे. तुम्ही अर्धा 1 कप पाणी घालू शकता आणि चिकन व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. मी पाव किलो चिकन घेतलं आहे आणि 300 ग्रॅम तांदूळ घेतले आहेत. तर याप्रमाणे आपण बिर्याणी तयार करणार आहोत. अर्धा किलोची बिर्याणी आपली तयार होईल. तर पाव किलो चिकन आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे. आता वाफवून घ्यायचं. हे चिकन व्यवस्थित वाफवून झालेलं आहे. 10-15 मिनटं मी वाफवून घेतलेलं आहे. मीडियम गॅसवरतीच मी वाफवून घेतलेलं आहे. 15 मिनटात हे चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. बघा, याप्रमाणे व्यवस्थित शिजून निघालेलं आहे. आपण चेक करूया. चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये थर लावून घ्यायचं आहे.
भाताचा थर लावून घ्यायचा आहे. तर आपण भात गाळून घेतला होता तो आता आपण त्याच्यावरती थोडासा थर लावून घेणार आहोत. याप्रमाणे थर लावून घ्यायचा आहे आणि त्यात भाजलेला कांदा असा आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. कांदा फ्राय करून घ्या. मी 4 मोठे कांदे असे फ्राय करून घेतले होते आणि ते मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आणि परत मी कोथिंबीर टाकली आहे आणि परत भाताचा एक थर लावून घेतलेला आहे. खाली आपलं चिकन आहे, वरती भाताचा थर आहे आणि परत कांदा आणि कोथिंबीर, पुदिन्याची पानं टाकून घेतलेली आहे. याप्रमाणे 10 मिनटं आपण स्लो गॅसवरती वाफवून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपल्याला आता स्लो करायची आहे आणि 10 मिनटं वाफवून घ्यायची आहे. आता 10 मिनटानंतर आपण चेक करूया. आपली बिर्याणी व्यवस्थित तयार झालेली आहे. आता त्यावर मी 2 टेबलस्पून तूप घालून घेणार आहे. याप्रमाणे तूप घालून घ्या आणि आता आपली बिर्याणी आपण 5 मिनटं परत आपण ठेवणार आहोत. याप्रमाणे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. नक्की तुम्ही अशी बिर्याणी ट्राय करा. तुमचीही बिर्याणी अशी चविष्ट होईल. 5-10 मिनटं आपण तूप घातल्यानंतर वाफवून अशी ही बिर्याणी, चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. त्याला 10 मिनटं वाफ द्या, म्हणजे दम द्या, म्हणजे आपली दम बिर्याणी अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.